नमस्कार मित्रांनो, बाताडवाडीच्या नवीन भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा हा भाग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण का तुमचा लाडका अभिनेता ऋषा हराळ याला तुम्हाला त्याच्या मूळ स्वरूपामध्ये पाहायला भेटेल। आज तो काही तुम्हाला इन्स्पिरेशन सांगणार नाही किंवा तुम्हाला काही शिकवणार नाही। तो तुम्हाला ज्यावेळेस भेटतो दिसतो ऑनलाईन पाहता त्यावेळेस तुम्हाला तो एकदम अभिनयामध्ये भेटतो, कायमस्वरूपी काहीतरी कॅरेक्टरमध्ये भेटतो की तुम्हाला हसवेल, तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगेल आणि तुम्हाला एक एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करेल। पण आज तो काय, तो मूळ त्याचा स्वरूप कसा आहे याच्याबद्दल लई लोकांना एक क्युरियोसिटी असते। तर त्याचे मूळ स्वभाव काय आहे ते तुम्हाला ह्या पॉडकास्टमध्ये पूर्णपणे पाहायला मिळणार आहे। तर आजची पॉडकास्टची शेवटपर्यंत निवांत बघा। आज ही संध्याकाळी निवांत एकदम हेडफोन लावून पाहताल तर तुम्हाला एक वेगळी टूर तुम्हाला या बाताडवाडीच्या भागामध्ये पाहायला भेटेल। तर सुरू करूया। किती दिवस असं निवांत बसले? किती दिवस? नाही कधी नाही बसलो होय। लय दिवस झाले। आपण लास्ट पॉडकास्टला मी तुला म्हणलेलो की ज्यावेळेस आपण गावाकडे जातो आणि गावाकडे गेल्यानंतर ज्यावेळेस आपलं शर्ट जरी घासलं म्हणजे शर्टला शर्ट तरी त्याचा आवाज येतो, म्हणजे एवढी शांतता होती। हा गावाकडे। आज आपण पुण्यात असून पण परत गाव शोधलं पुण्याच्या जवळच। नाही डोंगराच्या पलीकडे पुणे वाटायचंच नाही कोणाला। काय वाटतं बरं आता तेव्हाचा माइंडसेट ना, तेव्हाचं ऋषा हराळ आणि हरीश कसा आठवतात का? लय काळ नाही लोटला त्याला पण 2 वर्ष नॉर्मली काही एवढा बदल नाही, थोडाफार होतोच बदल। जसे की हे वागण्यात बोलण्यात जराशी का नाही, जसं जसं बालिशपणा कमी होत चालला होता आयुष्यातून। बालिशपणा काय, असं काय बालिशपणा आहे? तीच माझी आहे ना लाईफ, तशी जगण्यात आनंद आहे। लय असं सिन्सिअर आणि शांत जगण्यात काय मला नाही रस वाटत। म्हणजे मी अख्ख्या 1 महिन्यातून एखाद्या दिवसच सिरियस होत असेल, ती बी एखाद्या तासासाठी हे, त्याच्यानंतर मला नाही वाटत मी सिरियस राहतो आयुष्यामध्ये। प्रत्येक मुवमेंट जगायचा प्रयत्न करायचा। काय लोक म्हणतात काही केलं तरी आनंदासाठीच करतात, कोणती गोष्ट आनंदासाठीच करतात काही झालं तरी। त्यावेळेस जे पॉडकास्टमधले स्वप्न होते की 100K फॉलोअर करायचे, यूट्यूब करायचे, त्यावेळेस माझ्या चॅनलचे काहीतरी 18-20 हजार का 15,000 सबस्क्रायबर असतात वाटायचं विषय। आता तुझे 33,000 सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर तर काय 6.5 लाखाच्या पुढे गेलेत। आता काय वाटतं की काय बदललं ह्या नंबरनी, काय बदललं असं वाटतं? हे आकडे काय बदलतात, सोशल मीडियाचे जे आकडे आहेत ते काय बदलतात आयुष्यामध्ये? खूप साऱ्या गोष्टी बदलून टाकतात। म्हणजे जमिनीपासून तर एकदम आकाशापर्यंतचा प्रवास करून देते। ते भारी असतात त्या गोष्टी, पण तरी पण नॉर्मलच असतं। भारी काय असतं ते आधी सांग, नंतर सांग नॉर्मल कसं। सेलिब्रिटी फील होतं भाई, म्हणजे पुढे गेल्यानंतर म्हणजे गाया चारायचं, गाया चारून डायरेक्ट सेलिब्रिटी झाल्यासारखं, डायरेक्ट स्टेजवर गेल्यासारखाचा प्रवास एकदम काही सेकंदात होऊन जातो। भारी वाटतं त्या गोष्टी सगळ्याच, पण तरी बी सगळं नॉर्मलच असतं। म्हणजे लोकांचा पाहायचा दृष्टिकोन बदलतो तुमच्याकडे, तुम्ही जे पहिले होते जे आत्ता येतं, पण आतून तुम्ही जे व्यक्ती असतात तोच नॉर्मल आहे ना। तो आकडे तुम्ही असे घेऊन थोडे हिंडता ना, माझे 6 लाख फॉलोअर्स किंवा आज माझं इंस्टावर म्हणजे 18, 20 मिलियन एक व्हिडिओ जातो, म्हणजे ते इंस्टाग्रामसाठीच वैयक्तिक झालं तरी, पण वैयक्तिक तोच माणूस असतो, त्याला काही एवढं काही ज्यादा फील नाही होत त्याला। पण ती समजा आता जर कोणतरी समजा एखादा माणूस आहे त्याला ते समजा तूच 2020-21चा की त्यावेळेस तुला कसं वाटत होतं? तुला माझ्याबद्दल बी भारी वाटायचं ना, जुन्या युट्यूब चॅनल बद्दल की अरे एवढे फॉलोअर्स आहेत। म्हणजे मी तुझ्यासाठी त्यावेळेस म्हणजे तुझ्यासारखं अजून बरेच लोक आहेत ना जे की आता मी त्यांना करायचंय, इंस्टाग्राम करायचंय, युट्यूब करायचंय, चांगले कलाकार आहेत, पण ते आकड्याच्या मागं पळतायत ना भरपूर। नाही ते म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, त्यांच्या डोक्यात आकडा पैसा, माझ्या डोक्यात ते काही गोष्टीच नव्हत्या ना, पैसा ना एवढे फॉलोअर्स ना। त्यावेळेस बी नव्हतं का? त्या डोक्यात तेव्हा काय नव्हतं, आपल्याला फक्त अभिनेता व्हायचं होतं, माझ्या डोक्यात तेवढंच होतं। त्याच्यात तू म्हणला युट्यूब कर, त्यासाठी मी युट्यूब केलं। मग युट्यूबसाठी मला रायटर व्हावं लागलं, त्यासाठी मला डिरेक्टर व्हावं लागलं, त्यासाठी मला एडिटर व्हावं लागलं, त्यासाठी डिरेक्टर व्हावं लागलं, त्यासाठी कॅमेरा अँगल शिकावं लागले।
म्हणजे एका युट्यूबसाठी एकटा म्हणजे फक्त अभिनेता व्हायसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या आणि ते त्याच गोष्टीने मला आज क्रिएटर केलं. जरी आज मला कोणतीही गोष्ट करायची वैयक्तिक करू शकतो, म्हणजे रायटिंग पासून अपलोडिंग पर्यंत सगळ्या गोष्टी करून टाकतो मी. नाही पण ह्या गोष्टी कशा असतात की ऋषी हराळ तोच अभिनेता होता की ज्यावेळेस त्याला 1100 फॉलोअर होते आणि आज तोच अभिनेता आहे, थोडाफार शिकलाय गोष्टी नवीन, तो अनुभव येतो आणि त्याच्या आता 6 लाख फॉलोअर येतं. दोघांमध्ये भरपूर फरक पडतो, घरच्यापासून, मित्रांपासून, गावाकडचे मित्र, सोबत काम करणारे मित्र. तो फरक कसा जाणवला? तो आता ते काही एका दिवसाचा नव्हता ना, तो फरक पडायला 1-2 वर्ष गेले म्हणले होते. कधी कधी आपण आपल्यात सुद्धा खूप सारा फरक पडतो, पण आपल्यालाच कळून येत नाही की हा असा फरक आहे. वेळ गेल्यानंतर एवढं काय वाटत नाही म्हणले, म्हणजे कळतं की हा बदल झालाय, पण जाणून येत नाही लगेच, कारण रोज सोबतच येत ना, रोज सोबत येत ना, रोज भेटतात, रोज बोलतात, एवढा काय जादा फरक नाही पडलेला. सगळ्यात जास्त ह्या प्रवासामधली ज्यावेळेस फॉलोअर्स वाढत होते, सगळ्यात आनंदाची कोणती आठवणीत राहिलेली गोष्ट आहे? म्हणजे 2018ला सुरू केलं होतं. 18, 19, 20, 21 आणि 22, म्हणजे एवढे वर्ष 300 व्ह्यूज आणि 200 व्ह्यूज, म्हणजे इन्स्टाला, यूट्यूबला एखादा व्हिडिओ डायरेक्ट मिलियनला जाणं म्हणजे आराबाब 10 लाख लोक पाहणं, म्हणजे ते सगळं काहीतरी बदलून गेल्याजोगतच होतं. मग होतंय असं वाटलं, होतंय काहीतरी, कुछ तो हो रहा है, नाही का. मग त्याच्यासाठी प्रयत्न करीत राहणं, म्हणजे एका दिवसात कधी कधी 4-4 व्हिडिओ अपलोड करणं, म्हणजे एवढं, म्हणजे नादच नुसतं टाक काढ असं. म्हणजे असं भूक लागलेली असते ना आपल्याला 5-6 वर्षाची, म्हणजे 5-6 वर्ष झालं काय व्हायना. आणि जेव्हा काय सुरू झालंय तेव्हा थांबायचं नावच घेतलं नाही. म्हणजे नाही का असं वाटतं आता किती पळावा, नाही का, राप 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 असं झालं होतं. 1 वर्ष तर असाच होतो मी, 1.5 वर्ष असं होतो की नुसतं अपलोड कर, काहीतरी क्रिएट कर, व्हिडिओ अपलोड कर, काहीतरी कर, व्हिडिओ अपलोड कर, म्हणजे दाखवायचेच लोकांना. म्हणजे एका दिवसात 5-5 आणि 6-6 हजार फॉलोअर वाढायचे, म्हणजे ते किती लोकांपर्यंत जात असेल मी, किती ताकद लावित असेल. ते हवा घुसली होती कधी आकड्यांची? नाही, कधीच नाही, आता बी नाही, तेवढाच नॉर्मल आहे मी. आणि मला आकडे 0 झाले तरी मी तसंच असन जसं आधी 0ला होतो, आणि तिथं आज मिलियन झाला तरी मी तसंच असन. मला ते आकड्यांची हवा वगैरे ते कधी झालीच नाही. मी लहानपणापासून आपण एका शाळेत होतो, आणि मी जेव्हापासून ओळखतो तेव्हापासून मला तुझं स्वप्न माहिती होतं. मला नव्हतं त्यावेळेस माझं एक्झॅक्ट स्वप्न माहिती, पण तुझं तेव्हापासून जर हेच स्वप्न होतं ॲक्टर व्हायचं. हे ॲक्टर व्हायचं स्वप्न केव्हा कळलं की आपल्याला अभिनेता व्हायचं आहे, टीव्हीत जायचं आहे? ती मुवमेंट आठवते लहानपणी की ह्या गोष्टीमुळे वाटलं की आता मला असं व्हायचं? ते मी गावाकडे असताना नाटक वगैरे पाहायचो. म्हणजे मी 2री 3रीतच स्किट बसवायचो 26 जानेवारीसाठी. ते तर कधी झाले नाही तर, पण मी वैयक्तिक बसवायचो. आणि आपण काय अभ्यासातलं भाष्य नव्हतोच, रोज मार खायचं आपलं ठरल्याप्रमाणे. पण 26 जानेवारीला 8वीत असताना आपण नाटक केलं बघ पहिलं, तू मी. आणि त्या दिवशी गुरुजीचं टाळ्या, मग ती माझ्या जोकला, सगळ्याच जोकला हसायची. एक तर ढ असल्यामुळं हसत असते, नाही तर जोक चांगले पडत असते त्याच्यामुळं हसत असते. त्याच्यामुळं मग तिथं कळालं की हे कुछ तो हो सकता है का. मग तेव्हापासून वार डोक्यात भिंगायला लागली 8वीतच. मग 8वीत ते नाटक, म्हणजे आपण केलेलं नाटक एकदम असं वाटतं की सुरुवात आहे तेव्हा असं वाटलं कुठंतरी आपल्याला लोक मानते, ते कुठंतरी आपल्याला लोक टाळ्या वाजवायला लागले. हा, कुठंतरी, म्हणजे कुठंच नसल्यापेक्षा कुठंतरी असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे वा 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 चाल्या टाळ्या वाजू राहिले. नाही तेव्हा तर काही आपल्याला लपूनच बसावं लागतं. हा, ती गोष्ट भारी. त्यावेळेस तो 20 रुपयासाठी आपण फोटो नाही घेतला रे. आपल्या नाटकात आपल्याकडे फोटोच नाही. नाटकात 20 रुपये कोण दिले, कोणाकडे ते? तू नाही दिले, मी नाही दिले, आणलंच नाही, तू फोटोच नाही आणला माघारी. पण भारी होते ते. मग तिथून कळालं की आयला काय हे जमू शकतं आपल्याला. आणि पुन्हा एकदा मी 11वीत असताना नाटक केलं, म्हणजे स्किट मानता येईल 26 जानेवारी. गावाकडं काय एवढं, तिथूनच मग कुछ तो हो सकता है. तेव्हापासून 2018ला तर युट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे. 18ला तुझा माझाच आहे पहिला व्हिडिओ. ऑन द स्पॉट स्क्रिप्ट, सगळं ऑन द स्पॉट. नर होय नारी ऋषी हराळ. आमच्या घरात ते पहिला व्हिडिओ केलेला ट्रायल्स मोबाईलवर. पण कसं वाटतं आता, म्हणजे
ट्रॅव्हल झाल्यासारखं वाटतंय का नाही? आता खरंच वाटत नाही की अरे खरंच आता जर ती परिस्थिती असते खरंच विश्वास बसला असता का आपल्याला की खरंच करू शकू काहीतरी? नाही म्हणजे आता ते असं वाटतं काय ते बालिशपणा जो म्हणला जो बालिशपणा असं बालिशपणा वाटतोय की ते विचारच नसू शकते एखाद्याची की मोबाईलवर करणं हे आहे मोबाईलवर न केलेलं बरं ते नाहीच होऊ शकत नाही नको. आज बी बघ की आज आपल्याकडे 2-3 कॅमेरे तरी आपण काय म्हणतोय ही एक लेन्स असते तर मजा आली पण त्यावेळेस जास्त म्हणजे मी तुला असं वाटतं त्यावेळेस लई डॉमिनेट केलं त्यावेळेस तुला त्या दिवशी पहिला व्हिडिओ केला तो म्हणला 15,000 रुपये लागतील. कशाला लागतील 15,000? मोबाईल बी नाही चांगला कशाला लागतो चांगला तो हाय लय बरा झालाय हे नाही ते नाही पैसे लागतील. परत म्हणलं हे ऍक्टर नाही तर मी होतो ऍक्टर. ह्या गोष्टीचे चांगले वाईट फायदे काय आहेत की त्या दिवशी मला असं वाटतं की सुरुवात होणं त्यावेळेसची गरज लय गरजेचं. तुम्ही ना जेव्हा एकटं काहीतरी करायला सुरू करताना एकटेच आणि ते होतं 1-2 वर्षांनी 3 वर्षांनी होतं त्यानंतर तुमच्यासोबत जोडीदार येते 10-20-30 जणांची तुमची टीम होती तुम्ही काही करू शकता आणि अचानक ते सोडून गेले तरी तुम्हाला काही वाटत नाही कारण तुम्ही एकट्याने सुरुवात केलेली. तुम्हाला तो विश्वास असतो की सगळं संपलं तरी एक शून्यापासून आपण पुन्हा एकदा सुरू करू शकतो. ती वेगळीच मजा असते. म्हणून आले काय गेले काय एवढा काही फरक नाही पडत. मी लय वेळा नाही का म्हणतो नाही का बऱ्याच वेळा आपले मित्र आहेत क्रिएट चालू केली लय कौतुक करतात आपले जवळचे मित्र त्यांना लय चांगलं वाटतं आपण केलं करतो सगळ्या गोष्टीचं. पण मला लय वेळा असं दिसतं की माझ्यापेक्षा इव्हन तुझ्यापेक्षा लय चांगले कलाकार आहेत आपल्या आसपास. माझ्यापेक्षा लय चांगले एकदम हुशार लोक आहेत बिझनेसमध्ये एज्युकेशनमध्ये अभ्यासामध्ये माझ्याच जवळचे मित्र आहेत किती. पण म्हणजे माझा हा स्वभाव आहे मला माहित नाही किती योग्य आहे किती बरोबर आहे किंवा काय कसं. पण मला असं वाटतं की जो एक्झिक्यूट करतो ना जशी तशी डोक्यातली आयडिया संकल्पना जेवढी तुटकी फुटकी का व्हायना तर त्याला ती मोटिवेशन भेटतं ना काही ना की बाबा काहीतरी केलंय. म्हणजे जसं की तो छोटा व्हिडिओ केला त्या व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्या आधी किती तू डिमोटिवेटेड होता तो व्हिडिओ लोकांना लय आवडला आपल्याला असं वाटलं आवडणारच नाही मग तुला किती आनंद झाला अरे वा वा. मग तो आवडला म्हणून आपण 1-2 व्हिडिओ वाटते शूट केले. हे 2 व्हिडिओ केल्यानंतर मी तुझ्या व्हिडिओ कधीच नाही आता त्यानंतर तुला कधी ऍक्टरची कमी पडली का तुम्हाला असं वाटतं की एक लीडर किंवा तो पायोनियर पर्सन असतो ना की जो सुरुवात करतो सुरुवात करणारा माणूस लई मदत असतं कारण का तो सगळ्या गोष्टी विसरून होतो की म्हणजे आता त्यावेळेस ते प्रश्न होते ना की लोक काय म्हणते आता तू त्या लोकांसोबत काम करायचं ज्यांसोबत वेब सिरीज करायचं किंवा काय करायचं त्यांच्यासोबत मग ते सगळे सेटअप बघितलेले होते मोठे. पण मला काय वाटतं की बाबा ज्याला कोणाला सुरुवात करायची ना आणि सुरुवात आहे त्या परिस्थितीत करायला कारण परिस्थिती बदलत नसती लगेच बदलावत लागते. कारण का मी जर म्हणलो की ही गोष्ट आल्यावर करीन ती गोष्ट आल्यावर करीन ती गोष्ट आली की दुसरा प्रॉब्लेम येतो ती गोष्ट आली की अजून वेगळा प्रॉब्लेम हाय. हे आत्ता बसलोय ना आपण इथं आणि समजा तुला एखादी गोष्ट करायची ह्या मुवमेंटला तुला काय करता येते ते एक्झिक्यूट करून टाकला पाहिजे डायरेक्ट. नाही कसं असतं माहिती का काही प्लॅन करतात म्हणजे आता मित्रांमध्ये असल्यावर हे करेंगे वो करेंगे ह्याव करायचे तेव करायचं पण काय होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा नॉर्मल होऊन जातात तो प्लॅन तिथंच राहून जातो ते नाही तिथं नेत. म्हणजे जर जोडीदार असले ना एक मुवमेंट येतो की तिथं तुम्ही सिरियस बोलायला सुरुवात हा असं तसं होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा नॉर्मल होऊन जातं आयुष्यात त्याच्यामुळे फायदाच होत नाही. ती गोष्ट तुम्ही काही केलं तरी ती गोष्ट तुमच्या डोक्यात राहिली पाहिजे की ही गोष्ट आपल्याला करायची नाही का तेव्हा काहीतरी नाही. कधी कधी असं बी होत असेल ना की बाबा तुला आज एखादी आयडिया भारी वाटते ते आज एक्झिक्यूट केली तरच भारी वाटेल उद्या तू बदललेला असेल थोडासा इव्हॉल्व झालेला असेल त्यावेळेस नाही भारी वाटायची. पण ती मला असं वाटतं की सुरू करून इम्प्रूव्हमेंट म्हणजे मला असं वाटतं आपण ते माणसं येतं की सुरू करून द्या वाकडे तिकडे गोल येते वाकडे तिकडे काढून प्रॅक्टिस करून मग गोल काढू. मे बी असे लोक असू शकतील की बाबा जे परफेक्टच एकदम गोल काढतात वेळ लावून देतात. पण मला असं वाटतं की आपल्यासारख्या माणसासाठी हे बरं आहे रॉ लोकांसाठी की बाबा की तुम्ही गोल काढत राहा ऑटोमॅटिक तुमचा परफेक्ट गोल निघतोय कधी ना कधीतरी. तुमची एनर्जी लई मॅटर करते सगळ्या गोष्टींमध्ये. तुम्ही किती निगेटिव्ह येत आणि किती पॉझिटिव्ह येतं ते सगळ्यात महत्वाचं. तुम्ही एखाद्या गोष्टीला किती पॉझिटिव्ह घेऊ शकता थोडं तरी आलं तरी तुम्ही ती गोष्ट तिथंच सोडून देतात हे नाही राहू आणि एवढं तरी झालं नाही राहू तिथंच संपत ओके धन्यवाद होऊन जातो त्या गोष्टीचा. ती करण्यात महत्व आहे ती शेवटपर्यंत न्या तुम्ही शेवटला नाही वाटलं तर द्या सोडून निम्म्यात नेऊन मग असं वाटतं आईला केलं असतं तर मग मित्र म्हणतात आईला केलं असतं ना राव आपलं झालं असतं राव आपण मॉकरमध्ये सोडलं ते होतं का सोडता तुम्ही मध्ये एखादी गोष्ट न्या ना कडला पा काय होतंय काय नाही विचार करा. पण बरेचसे लोक काय करतात मध्ये सोडून देतात आणि त्यानंतर असं वाटतं की आईला करायला पाहिजे होतं झालं असतं.
आता बरेचशा लोकांना तुझ्या नाटकाबद्दल माहितीच नाही, तुझ्या सगळ्या फॉलोअर्सला सोशल मीडियाला लई कमी लोकांना माहिती की तू थिएटर आर्टिस्ट आहे. तुला म्हणजे समजा काही लोक रील स्टार म्हणतात, काही लोक अभिनेता म्हणतात, काही लोक तुला थिएटर आर्टिस्ट म्हणतात. तुला काय म्हणून गेला आवडत? अभिनेता, नाटककार हे ज्यादा म्हणजे तिथं अभिनयाची भूक भागते असं म्हणजे नाही का. थिएटरमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट असतं ना कट टू कट, म्हणजे ती आता शिजलं किती मीठ, किती चटणी कमी पडली, किती मिरची कमी पडली लगेच सांगत आहेत तिथं प्रेक्षक. काही वेळा हसतात, काही वेळा हसत नाहीत, किंवा जरी सिरियस नाटक केलं लगेचच्या लगेच तिथं रिप्लाय येऊन जातो. पण जेव्हा हे रील्स यूट्यूब करतो तेव्हा ते 1 महिन्याने पाहतात, 2 महिन्याने पाहतात, पण हे तुटतं नातं जे असतं ना कलाकाराचं प्रेक्षकासोबत, ते नातं नाही राहत. जेव्हा नाटक करीत असतो तेव्हा कट टू कट असतं डायरेक्ट, ते भारी वाटतं. आता काही जण नाटक पाहण्यासाठी इकडे जुन्नर पुण्याकडून थेट नगरला रात्री 9 वाजता नाटक पाहायला, म्हणजे आणि ते म्हणले म्हणजे आमचं सार्थक झालं एवढ्या लांब आल्याचं, ते ज्यादा भारी वाटतं. म्हणजे येतात का लोक आता, म्हणजे पिक्चरच्या जमान्यात, नेटफ्लिक्सच्या जमान्यामध्ये लोक आता थिएटर बंद होते ना असं म्हणायला लागलेत फार, नेटफ्लिक्स त्याच्यामुळे. आता नाटकाला लोक येतील का, येत राहतील का? प्रेम जर तुम्ही प्रेक्षकांना तेवढं प्रेम दाखवलं थिएटरवर तर येणार, नक्कीच येणार. नाटक म्हणजे पाय आहे अभिनयाचा. ज्याला अभिनय वगैरे करायचा असेल ना त्याने थिएटर केलंच पाहिजे. थिएटर खूप साऱ्या गोष्टी शिकवतो, खूप जगायला शिकवते, आणि तुम्हाला वेगळे वेगळे पात्र जागता येतात. तुम्ही जे वैयक्तिक आहे ते तर सोडून द्या, हे वेगळं, पुन्हा नाटकात एक वेगळं, म्हणजे काहीतरी लाईफ तुम्हाला कधी कधी सगळ्या गोष्टीच कळून जातात. म्हणजे त्याच्यात हसणं शिकतो, रडणं शिकतो, चोटे भामटेपणा शिकतो, लबाडपणा शिकतो. आणि मग जेव्हा रिअल आयुष्यात लोक करीत आहेत ना तेव्हा नाटकावाला माणूस असतो त्याला सगळं कळालेलं असतं नाटक करतोय आता, म्हणजे ते असं तोंड फिरत ए होते तुझा भावा नाही. कधी कधी नाटकावाले ज्यादा हुशार असते त्या बाबतीत की त्याला सगळं कळत असतं, करतो काय करायची ना, हो दे तुझं. माणसं ओळखायला शिकतात. हा, माणसं ओळखायला शिकतात. जरी थोड्या नॉर्मल गोष्टी चालू असतात ते जरी तोंड पाडून, आता त्याला माहित असतात अभिनयात बी शिकतात ना, तो असा असा डायलॉग घेऊन तोंड पाडित, तिथे बी कळतात पुढला माणूस रिअल आयुष्यात ते जगतच असतो मुळात. मग तेव्हा कळून जातं, जगायला शिकतं नाटक, आणि नाटक केलं पाहिजे. कमर्शियली जे सगळे नाटक करतायत त्यांचं भूक तर समजा भागली ना अभिनयाची, पोटाची भूक भागवू शकतं का नाटक? तो प्रश्न आहे लय मोठा. नाटक पाहायला तेवढे लोक येत नाहीच येत नाटक पाहायला. जरी विनामूल्य फुकट जरी असलं तरी नाही येत लोक नाटक पाहायला. आणि चेहरा नसेल ना तर नाहीच. जर एखाद्या नाटकाला जर चेहराच नसेल ना तर कोणीच बघायला येत नाही. नवीन मुलांचं नाटक कोणीच बघायला येत नाही. ते बी काय येते, आज ते काम करता करता मोबाईलमध्ये रील्स पाहून हसून सोडून देते. ते थिएटरपर्यंत का जाते वेळ काढून. आणि जर चेहरा असेल तर मग जातात लोक, येतात. काय वाटतंय म्हणजे टिकन का नाही नाटक? हा, टिकणार ना, का नाही? कोणामुळे टिकन नाटक? दोघांमुळं पण, प्रेक्षकामुळं पण आणि अभिनेत्यामुळं पण, आणि जे करतात त्यांच्यामुळं पण. हौशी रंगभूमी म्हणजे फक्त नाटकासाठीच आहे ना, त्यांना त्यातून पैसा कमवायचा आहे ना काय, त्याच्यासाठीच. पण असं वाटतं ना की जर नाटकाला जर चांगलं कमर्शियल रूप भेटलं तर ते काय कलाकारांचं पोट पण भरण, कलेची हाऊस पण पूर्ण होईल. असं वाटतं का प्रेक्षकांवरती एकट्यावरती डिपेंड आहे का अजून पण काही गोष्टी पाहिजेत त्या जोडीला? नाही, त्यांच्यावरच. हा, प्रेक्षक लय महत्वाचा ना सगळ्या गोष्टींसाठी. मी आज कलाकार काय आहे, कारण मला एक प्रेक्षक आहे, पाहणारा एक वर्ग आहे मला. तो नसता तर मी काय असतो, आणि ते उद्या बदलू पण शकतो. काहींची चॉईस फक्त ऋषी हाराला पाहणंच आहे, काहींची नाही, काही दुसरे बी पाहतात. असं आहे ना, ते तर आपण येत नाही तर मग काहीच नाही. त्यांनी जर आपल्याला मानलं, आपण मोठे काय येतं, कारण त्यांनी आपल्याला मोठं केलंय. आपण मोठे नाही तर की आपण मोठेच येतं. मी कलाकार आहे, मी अभिनेता आहे, मी रील्स काढतो, मी यूट्यूब करतो, माझे 6.5 लाख फॉलोवर आहेत. नाही, ते येतं, ते येतं, तुम्ही येतं. ते नाही तर तुम्ही 0 येतं. मग का वाटतं बरं, का फेमस झाला तू? मला तर माझ्या भाषेमुळंच वाटतं, आवाजामुळं बी, आणि बोलण्याचं घावटीपणा,
म्हणजे मी जेव्हा नवीन नवीन आलो ना तेव्हा मला म्हणायचे की तुझी भाषा, मलाच वैयक्तिक वाटायचं की आयला हो भाषा बदलावं लागणार राहू इकडं. म्हणजे नाटक जरी आता यूट्यूब वगैरे पाहायचं ना तर यूट्यूबला ते तसे नाटक असायचे, तुम्ही येण्यास खूप विलंब केला असं. हे केव्हा यायचं मी म्हणायचो आपल्याला आहे ना हे भाषा बदलावंच लागेल. आम्ही खूप व्याकुळ झालो आहोत. म्हणजे शुद्ध मराठी, शुद्ध ही गावठी, ती बी नगरची, ती बी गुंडेगावची, त्यात मी म्हणजे समीकरणच नाही, कुठं जुळतच दिसत नव्हतं. म्हणजे मी बऱ्याच लोकांना म्हणायचं राव माझी भाषा बदलावं लागेल नाही का, माझा आवाज. ते मला माझी तू कुणालाय रे, तू कुणालाय रे, म्हणजे जरी नगरमध्ये असला ना तू कुणालाय रे, मलाच वाटतं जरा वेगळंच आहे. पण तीच गोष्ट आहे की तिने मला वेगळं केलं किंवा तिनेच मला मोठं केलं असं. कधी असं संपलेली फिलिंग आलते ऋषार संपल्यात? हा बऱ्याच वेळा होती, म्हणजे लय वेळा होती अशी की अरे खतम हो गया सब कुछ. म्हणजे वैयक्तिक आतून जेव्हा तुम्ही एकच गोष्ट सातत्याने करीत असतात आणि अचानक सगळं स्तब्ध होऊन जातं, स्टॉप होऊन जातं आणि मग सुचायचं बंद होतं, कुठं मन लागत नाही, काहीच होत नाही, मग संपून जातं सगळं. मग कुठंतरी असं वाटतं की आता ते विचारच संपून जातात, आता नाही होऊ शकत असं कधी कधी वाटतं. मग कुठंतरी बाहेर गेलं, कुठंतरी फिरून आलं, त्यानंतर पुन्हा सुरू होतं. पण असं होतं बऱ्याच वेळेस असं होतं की संपलं, थांबलं सगळं काही, असं लय वेळा होतं. लहानपणीच्या एकदम सगळ्यात लहानपणीच्या भारी आठवणी कोणत्या आहेत की जसं लईच आनंद देतात आज पण आठवलं की? लहानपण मी लय भारी घातलं, काय नसताना लय मजा होती. जंगलातल्या गोष्टी सांग ना, जंगलात काय करायचं मागचं तुमच्या जंगलात? काय सुबाबळीचं जंगल होतं 10 एकर, त्याच्यात गाया चारा. मी 2019-20 पर्यंत गाया चारायला जायचो. मी बरेचसे युट्यूबचे व्हिडिओ होते गाया चारता मोबाईलवर वही पेनवर तिकडं लिहिलेले होता. तिकडं सुबाबळ असायची, तिथं वर चढायचं, मग ते बाबळ अशी खाली जायचे, उतरायचं, पुन्हा झाडावर चढायचं, गायांना पाला तोडायचा, आनंद, चिक्कार आनंद गाया चारताना. मग गाया बांधून टाकायच्या, शेततळ होतं शेजारी, त्यात पवायचं एकटाच, लाईफ एकटीच राहणार. संध्याकाळी 6ला जायचं आणि मग जी काय गाया चारून आणल्याचा आनंद असायचा घरच्यांना. अरे बाबा असं वाटायचं एक 50-60 हजार पगार आहे आणि मुलगा आता घरी आलाय, गाया फुल ऋषी भाऊने गाया चारून आणल्या सांगला. अरे बाबा असं वाटायचं जिंदाबाद भाई, 8-9 गुरं निवांत आनंद. सकाळी पुन्हा जेवण केलं, गाया सोडल्या, निघाले बाटलीन जेवण घेऊन. तो आनंद वेगळाच गावाकडचा. म्हणजे तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. लोक म्हणतात गोष्टींमध्ये गाडी, मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कपडे, नाही, तुम्हाला आनंद शोधता आला पाहिजे. आनंद सगळीकडे, तुम्ही जसे असताना तसं वातावरण असतं. तुम्ही जर लय हॅपी असताना तुम्हाला सगळं हॅपी वाटतं, तुम्ही जर लय सॅड दुःखीत ना तुम्हाला सगळं दुःखी वाटणार आहे. तुमच्यात तुम्हीच महत्वाची आहेत ना आयुष्यात. येतात दृष्टी तथा सृष्टी. हा, घरच्या परिस्थितीची कधी चिड नाही आली का, राग नाही आला कधी? असं वाटलं नाही की असं काय आपल्यासोबत? हा, होतं ना असं, का आपणच का असं वाटतं आपल्याकडं असं. तू आता मी इतकं लहान राहिलो, तू तर कधी दाखवलं तर नाही, मला कधी जाणवलं नाही की तू मला कधी म्हणलाय की तू असं दुःख घराबाबत कधी शेअर केलं नाही की वडील दारू पीत येते किंवा असं सगळे पैशाचं हे गोष्टी, ह्याबाबत तुम्हाला कधी कपडे नाही याच्याबद्दल कधी दुःख जाणवून नाही दिलं, चप्पल नाही म्हणून, या गोष्टींचं मी तुला कधी रडताना नाही बघितलं ना कधी? काय तुला ह्या पुढच्या जर्नीत मी एखाद दुसऱ्या वेळा 4-5 वेळा बघितलं असं, पण त्या जर्नीबद्दल नाही बघितलं. ते असं वाटत नाही कुठं मनाच्या कोपऱ्यात वाटायचं कधी? वाटलं का? किंवा आता काय वाटतं त्या गोष्टींबद्दल? नाही, सगळा खेळ आहे ना अपेक्षांचा असतो. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या त्याच्याकडून जर अपेक्षा असत्या ना, त्याचं पूर्ण नाही झाले तर तुम्ही दुःख होणार ना. जर तुम्हाला अपेक्षाच नाही कोणत्या गोष्टीच्या, तुम्ही जिथं आहे तिथं एक टाइमचं जेवण झालं, त्या जर तुमचा आनंद असेल तर तुम्ही दुःखी होऊ शकत नाही. कसं काय दुःखी होता? संबंध झाला नाही कधी दुःखी व्हायचं. हॅपी, एकदम हॅपी. तिथं संत्र्या चोरायला जा, कुठं पवायला जा, चोऱ्या तर लय केला गावाकडे असताना, आंबे चोरायला जा, लोक पळाली मागं, आपण बी पळायचं पुढं. आता देते ना आंबे, आता काय गेलं तरी देते. आता मजा नाही यायची खायला. आता मजा नाही ना. ते दुसऱ्या गावात चोरवला कधी तर माहित नाही तिथं. ते हिंदी मध्ये ते शेर आहे ना, ते म्हणतं की ते म्हणजे आपली जत्रात लहानपणी हिंडत असतो तेव्हा घ्यायचं तर सगळं असतं पण पैसे नसतात, ते घेण्याचा आनंद असतो. पण मोठं झाल्यानंतर खिशात पैसे असतात पण तो घ्यायचाच आनंद नसतो.
दोन गोष्टी आहेत ना, की तेव्हा लहानपणी आनंद असतो प्रत्येक गोष्टी घेण्याचा, पण खिशात पैसे नसतात. आणि मोठ्या झाल्यानंतर खिशात पैसे असतात पण ती गोष्ट घेण्याचा आनंद नसतो. मग तुम्ही ज्या टायमात आहात ना त्या टायमाची मजा घ्यायची. कारण का परत आपण ते याच्यामध्ये एन्जॉय करतोच की, म्हणजे आता आपण कायमस्वरूपी गोष्टी कोणत्या मारतो, आता जुन्या गोष्टी गप्पा मारतो की त्यावेळेस काय केलं, त्यावेळेस काय केलं, पण त्यावेळेस असं वाटायचं मोठं हो, हिरो, व्यावसायिक हो. झालो आता काय. मग ती गोष्ट आठवते. लहानपण अशी पाहिजे होती, तसं पाहिजे होतं लहानपणी. पण खरं जीवन. मला एक सांग, आता मागाच्या वेळेस बोललो, आता लहानपणी अख्खा दिवस एकटा काढायचा घोरा माग त्या मुख्य जनावरांसोबत, आता निघतो का दिवस एकटा? नाही निघत मला आता, दिवसच नाही एकटा निघत. थांबूच शकत नाही मी एकदा. मला कुणी ना कुणी पाहिजे. मी कोणाला जोडीदाराला फोन करणार, हॅलो कुठे आहे, हॅलो हॅलो कुठे आहे, आलो. मग ते कुठं असू दे, आपलं गाडी चालला त्यांच्याकडे. शांतता अशी बोचते का नाही? आता त्रास देते. आता एकांत, शांतता, एकटीपणा आता त्रास देतो मला. म्हणजे मला बेचैन होतं मला की चल 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 चल. सवय लागली ना आता गर्दीची सवय लागली आता मला. पण असं वाटतं की ज्यावेळेस आपल्याला तू एकटा दिवस राहू शकत होतो, एकटा दिवस एकटा पोहू शकत होतो, एकटा खाऊ शकत होतो काय खायचं ते, तर त्यावेळेस आपण हे असं आपल्याला ऍक्सेप्ट केलं होतं एकट्याला, एकांताला, त्यावेळेस जास्त मजा करू शकत होतो. मला असं वाटतं की आता परत मला असं वाटतं की आपण आता राहू आता मला असं वाटतं की लय मोठा टास्क आहे आता. तासभर राहणं म्हणजे आपल्यासाठी विन आहे की एकटा म्हणजे मोबाईल एकदा आपल्या एकटा राहून देत नाही. आठवतच नाही शेवटचा कधी आपण 2-4 तास मोबाईल शिवाय राहिले. 4 तास 5 तास नाही, एवढा वेळ नाहीच. म्हणजे मी साताऱ्याला होतो, मालिकेचं शूटिंग चालू होतं 2 महिने, आणि एक दिवशी तिकडं साताऱ्याला काहीतरी झालं, नेटच बंद. म्हणजे 3 दिवस संबंधच नाही, जगाशी कनेक्शनच तुटल्यावानी, संबंध नाही, काय नाहीच, फोन नाही, मेसेज नाही, नेट नाही, काहीच नाही. ते दिवस असे टोकापर्यंत गेले होते की अरे बाप, असं वाटायचं कधी जाईन नाही, इंस्टा काय झालंय, कोणाचा SMS आलाय, एखादी व्हिडिओ कधी चालली, मी फोन करायचं, एखाद्या रेंज आले, हॅलो ऐक ना ती मी व्हिडिओ अपलोड केली, हे किती कमेंट आले, मग ते सांगणार अरे 40 कमेंट आले, 40 कमेंट आले का, शेअर किती झाला तेव्हा, एवढा शेअर झाला. ते असं आपण हरवत होतो आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपापासून. आपल्या असं वाटतं कधी जर आपण नाही एकटं राहिलो नाही, म्हणजे मी तुला काय म्हणत असतो की तू आणि मी वेगळा आहे, मी गोरक्ष सोबत असल्या वेगळा आहे, मी तेजस सोबत असल्या वेगळा आहे, मी एकटा असल्या वेगळा आहे. एकटा असल्यावर जो वेगळा आहे ना तो खरा आहे, तेव्हा 100% तुमचं स्वरूप आहे ना, तुमचं ओरिजिनल जी आहे ती. आता बोलताना मी खरा आहे, नाही तर मी आता लई येडे चाळी केली. असं कधी बोलतो ना, असं आपण म्हणजे खरं आपलं बोलणं म्हणजे आता अभिनय चालू आहे सगळ्यांचा, असं वाटत नाही का? सगळेच आता लोकांना वाटत असेल की मी अभिनय करतो, पण आता मी खरा आहे, फक्त आता खरा आहे. बाकी सगळा अभिनय चालू आहे. बाकी मग 24 तास वेगळ्याच जगात, वेगळ्याच धुंदीत असतो मी. म्हणजे लाईफ एन्जॉय ओनली, फक्त जगणं. आणि लोक आहे ना कामाच्या ह्याच्यात जगणंच विसरून जाते. आपण विसरतो, आपण बी विसरतो. पण एवढं की आता आपण पुन्हा स्वतःला परत घेऊन येतो, परत जातो, परत ओढून आणतो, परत जातो, परत ओढून आणतो. घरचे काय म्हणतात? घरचे खुश. वडिलांना काय वाटतं, काय झालंय, ऋषाराळ कोणी, बुट्या कोणी, त्यांच्या मनातली इमेज काय सध्या तुझी? आता त्यांना गावातले मित्र सांगत येत ना. काय सांगितले? तो वर्गले व्याकार आहे, तो वर्गले व्याकार झालंय, लय मोठा माणूस झाले, असं तसं सांगत आहेत गावातले मित्र. ते कामाला जातात, मग तिकडे बी सांगत आहेत. एक दिवशी ते कामाला तिकडं दुसऱ्या गावात गेले, म्हणजे मला फोन आला एक अननोन नंबरवरून, तर मी तर काही उचलतच नाही, पण उचलला, असं काहीच नव्हतं, मग उचलला नाही का. मी म्हणलं कोणी? मला तुझा बाप. म्हणजे बोला ना, असंच बोल तुझा बाप. ते म्हणले घरी कधी येणार नाही. मी म्हणलं नाही, आता सध्या कामात आहे, थोडा येईन. म्हणलं काय हो? ते मग ते केस सांगत होते की ते तिथं कामाला गेले होते ना, तर तिथं तो माणूस व्हिडिओ बघत होता माझ्या, लय हसत होता तिथं नाही का. त्यांनी दाखिलं लय व्याख्या आहे, मी लय फॅन आहे याचा, असं तसं. तेव्हा फादर म्हणले पोरग आहे माझं. तर त्याला काय दे कस काय
तू इथं कामाला तो पोरग त्या ऋषी हारा तो पोरग असं कसं. त्याला मी दादा भाऊ हारावे ते म्हणले आम्हाला नाही विश्वास पटूच नाही शकत. मग त्यांनी म्हणलं देतो मोबाईल. मग माझा नंबर डायल केला मग फोन केला. मग म्हणलं कोणी ते नव्हतं अब्बा. त्याला विश्वास. मग त्यांनी माझ्याकडून मोबाईल घेतला. हे तुमचे खरंच फादर आहेत का? म्हणलं हो का खरंच. म्हणलं आता काय सांगू. अरे बाबा ते म्हणला आम्ही लय फॅन आहेत तुमचे असं तसं. आम्ही आमचे सगळं कुटुंब तुम्हाला पाहतं. असे थोडे छोटे छोटे गोष्टी की त्यांना कळून जातं की काय करतोय काय नाही. मी सांगावं नाही लागलं की असं तसं. बाहेरूनच कळालंय. आई खुश असते ना पहिल्यापासूनच कशी. पहिल्यापासूनच खुशी. आपलं काय ठरलेलंच नव्हतं. आपल्याला ना इंजिनियर व्हायचं होतं ना कलेक्टर ना काहीच व्हायचं नव्हतं. आपलं काय ठरलेलं नव्हतं. मी तर एक तर कीर्तनकार झालो असतो नाही तर गाया चारित. आता बी मला गाया चाराय आवडत. मी नाही म्हणलोय मग सगळं जरी झिरो झालं पुन्हा नवीन उभा करीन. जर लईच माझी आली तर गाय घेईन 8-9 जायचं हारायला. आज बी त्याच्यात मजा आहे मला. असं होतं ना की एका टाइम नंतर थोडी फेम आली पैसा आला माणसाला भीती वाटते. त्यानंतर माणूस रिस्क घेणं कमी करतो किंवा घाबरत जगतो की बाबा आता ते म्हणजे ना ज्याच्याकडं काहीतरी असतं धन त्याला चोराची भीती असते. त्याकडे काहीच नाही ते कुठं बी झोपतो कसाही राहतो कसाही चिलॅक्स असतो त्याला काही टेन्शन नसतं. नाही त्या गोष्टी सांभाळावंच लागतात तुम्हाला. आता एका टायमानंतर कुठं जाणं. आता मी लय सारे लग्नात जेवायला जायचो. म्हणजे आपल्याला काय घेणं देणं. वाजला DJ वाजला की गाडी मित्राला हॅलो चला विराज सर ना आम्ही म्हणजे मित्र निघाले जेवायला नवीन नवीन व्हिडिओ सुरू केल्या तेव्हा पण आम्ही जायचो. वळ घेतय कोण 20,000 30,000 व्ह्यूज 1,00,000 2,00,000 व्ह्यूज. आणि एकदा दोनदा व्ह्यूज गेल्यानंतर कोण एवढं वळखणार आहे. आम्ही जायचो लग्न बिग्न जागरण गोंधळ काहीच सोडित नव्हतं. रूमवर राहायचं जेवणाचं काय वांदेच. मग दुपार लग्न असू द्या नाही तर संध्याकाळचं लग्न असू द्या निघालेच. पण हळूहळू लोक वळखायला लागले. मग लोक जेवता जेवता व्हिडिओ काढायला लागले आमचे. अरे देवा म्हणलं हे तर काढायला लागलं नियोजन. मग तोंड बांधून जेवायला जायचं पण तोंड बास खाली घ्यावा लागायचं ना जेवायला जायचं. मग हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला मनानेच बंद कराव्या लागतात. काही गोष्टी तुम्ही जे जागताय ते हळूहळू बंद मग लागणं बिगणं. मला चांगलं वाटतं का वाईट वाटतं की असं बऱ्याचशा त्या जुन्या गोष्टी करता येत नाही आता. नाही करतो ना मी आज बी करतो पण लय प्रॉब्लेम मध्ये शिरवतो. मग म्हणजे ते आपलं जे ओरिजिनल जीवन आहे तेच जगता येत नाही का. म्हणजे त्यांचं काय चुकत नाही पण त्यांना जर ऋषी हाराळ बघायला भेटलं ते तर फोटो काढा येणार नाही. म्हणजे त्या हातावर काय आणि कायच्या म्हणजे काय चुकल्यानंतर तेच मला खवळत येत म्हणजे डायरेक्ट SMS करते तू हे का केलं रे असं का करतो रे. आणि भारी वाटतं ते मला सांगतात असं व्हिडिओ झाली. खूप सारे लोक आहेत की युट्यूबला कमेंट करतात की तुझ्या व्हिडिओमध्ये हे कमी पडलं ह्यावेळेस असं केलं. म्हणजे ते सांगतात आणि ते भारी वाटतं मला की हा म्हणजे मग त्यांनी कमेंट केल्यानंतर मला कळतं की काय चुकतंय काय केलं पाहिजे. पण असं आहे की आज त्या गोष्टी करता येत नाही. ठीक होतं ना एका काळापर्यंत तुम्हाला त्या गोष्टी सोडावंच लागतात. एक काळ झाल्यानंतर की बदलावंच लागतं काही झालं तरी. म्हणून गावाकडे गेल्यावर काय नाही गावाकडे मला काही किंमत नाही इज्जत नाही. म्हणजे गावाकडे आज 24-25 वर्ष तिथं जगलेलो त्यांना काय ऋषी हाराळ नॉर्मल. मला बी भारी वाटतं की मला गावाकडे काय नॉर्मली मी गावाकडे काही करता येतं मला. म्हणजे कुठं लग्नाला जाणं तर जागरण गोंधळाला जेवायला जाणं तर काही करा गावाकडे गेल्यानंतर बिनधास्त असतं. नगरला आल्यानंतर फक्त असं राहावं लागतं ना एक सेलिब्रिटी असल्यासारखं. वाटत तर नाही आतून पण त्यांच्यासाठी राहावं लागतं आणि आपल्यासाठी बी राहावं लागतं. नाही जात येत असं लग्न बिग्न जेवायला पण इच्छा तर आज पण आहे मला. इच्छा तर आज पण आहे. कॉलेजबद्दल कधी काही विचारलंच नाही मी तुला आतापर्यंत. कॉलेज काय केलं नेमकं? कॉलेजला नाटकच केलं काय केलं गेले नाटक सुरू केलं. कॉलेजचा ना आपला झालंय की नाही तू? जा ग्रॅज्युएशन आहे मी ग्रॅज्युएट माणूस आहे. पास आहे का? हा मग आता ग्रॅज्युएट मानले. आपण हे काय त्याला घरी आणलंय रिझल्ट आणलाय? हा रिझल्ट. अरे मग म्हणजे मी इंग्लिश आपली आधीपासून स्ट्रॉंग असल्यामुळे मी नापास झालो बऱ्याच वेळा. इंग्लिशचा बॅग सुद्धा बॅग दिलाय तो बॅग सुद्धा बॅग दिलाय. एवढे बॅग दिले ते इंग्लिशचे. मेहनत खूप स्ट्रगल होतं. इंग्लिश चांगली असल्यामुळे बऱ्याच वेळा गोठाळे वाढले माहिती. आणि दरवेळेस इंग्लिशमध्ये मला ठरलेलं असायचं मी कोणत्या विषयात नापास होणार आहे इंग्लिश बास. म्हणजे मी FYBA नापास झालो SYBA नापास झालो. तो क्लिअर करूच तरी इकडं वर जाता यायचं नाही वर जाता येत नव्हतं. पुन्हा हे काढले विषय द्या इंग्लिशचे.
इंग्लिश देत होतो. कॉलेज जीवन नाटकातच गेलं सगळं माझं आणि सगळं संपलं. नाटक वगैरे कॉलेज ग्रॅज्युएशन झालं ना. आता 1 वर्षापूर्वी वाटलं आयला कॉलेज जगायला पाहिजे होतं राव. आता जी मजा आहे ते जाते ना तेव्हा आयला ते गोष्टी करायला. सगळं तर काय नाटकाच्या तिथेच संपलं आयुष्य कॉलेजचं. दुसरं काय माहित नाही, वर्गात जाणं माहित नाही, काय माहित नाही. वर्गात कधी गेलोच नाही तर का आपल्याला शिक्षणाची एवढी आवड होती की जाण अभ्यास करा हे करा ते करा. अभ्यास केला असत वाटलं झालं असतं. हा कदाचित. मग कुठंतरी नोकरी पाण्याला 10-15 हजार रुपये पगाराची नोकरी बघून विषय. घरच्यांनी त्यासाठी मला सीमेला टाकलं होतं. मी आपलं मराठी आपल्या डोक्यात होतं मराठी, नो इंग्लिश, ओनली मराठी. तरी घरचे म्हणले अरे सीमे लागल्या चांगल्या नोकरी करायची कोणाला बाबा, नोकरी अक्कल पाहिजे नोकरी करायला. आपल्याला 24 तास कुठं आपण कोंडून राहू शकत नाही. मला लगेच भागो इधर भागो 1-2-3 तास एका ठिकाणी थांबलो ना आज वाटतं बराच वेळ गेलाय बरं का इथं, आता दुसरीकडे गेलं पाहिजे. पॉडकास्टची लोकेशन चेंज करावं लागेल. आणि त्याच्यामुळे मग सीमेल टाकलं. मग ते जरा विषय अवघड गेली मला 1-5-6 वर्ष. म्हणजे मार खाण्याचं प्रमाण वाढलं ना की तिकडं मराठीमध्ये कमी झालं असतं. इकडं लय मार खावा सगळं इंग्लिशच्याच, विज्ञान इंग्लिशमध्ये, इंग्लिश बी इंग्लिशमध्ये, पुन्हा गणित सगळं. गणित जवळ चांगले ते जवळ त्याच्यात ते पाय वर्ग एक्स वर्ग आला नाही, त्याच्यावर जवळ ABCD आली नाही गणितात. गणितात ज्या दिवशी ABCD आली त्या दिवशी आपला गणिताचा संबंध बी संपला. कळूनच आलं नाही कधी काय. किती समाधानी वाटत नाही माणसं असं हेच समाधान. खरं गावाकडे समाधान असते काही चिंता मस्त. पण आता नाही राहू शकत. आता जाऊन तुम्ही जातोय का राहतोय का मस्त समाधान नाही राहू शकत. आता मला ह्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लय नेक्स्ट लेवलला म्हणजे बघ कष्टाळू येतं. साधा आहे, पॅन्ट आहे आणि चेहऱ्यावर तुला असते डिप्रेशन टेन्शन नावाची गोष्ट आहे ना. त्या पैशाची अडचण आहे पण एवढी त्यांची मूठ नाही. संध्याकाळी भाकर खाल्ली की झोप. आई म्हणत असते की संध्याकाळी आम्हाला झोपायला लागत, आम्ही श्रीमंत आहेत, आम्ही मोठी माणसं, आम्हाला खाऊन शांत झोपायला लागेल. तीच गोष्ट आहे. मला सगळ्यात जास्त म्हणजे ना नाटकाचं जे जीवन आहे ना ते मला असं वाटतंय की ते जरा एक्सप्लोअर करावं तो की नाटकवाले लोक काय आहेत, नाटक कसं आहे. कारण ते सांगताना तो अजून एक्साइटेड होतो. आता फॉलोअर्स त्याच्यात एवढी एक्साइटमेंट नाही राहील पण नाटकाबाबत एक्साइटमेंट अजून तशीच. हा तशीच नाटक आणि युट्यूब अजून तसंच. कारण ते अजून तितकं गेले जे दिवशी ते तितकं जाईन तर नॉर्मल होत्यात गोष्टी आणि होत्यातच. माणसाला कायमस्वरूपी पुढची गोष्ट चालूच पाहिजे जगायसाठी. म्हणतात ना अपेक्षा संपतच नाहीत. कशाच संपत नाहीत अपेक्षा तुमच्या कधीच. सगळ्यात पहिलं नाटक जे स्वतः सगळं लिहिलं केलं नाना थोडं थांबण्याबद्दल सांग. नाना थोडा थांबाना म्हणजे एक 3 वर्षापूर्वी संकल्पना आली होती डोक्यात की असं काहीतरी होऊ शकतं नाही का. लयच वेगळंच आहे काहीतरी नाही का, असं काहीतरी होऊ शकतं. ते 1 वर्ष तसंच होतं. डोक्यातच होतं का? डोक्यात होतं होऊ शकतं एवढंच होतं. पण जेव्हा खरंच आज झालं की महाकरण हे आलं आपलं शाहूकरण म्हणले की काहीतरी केलं पाहिजे. आयला म्हणलं माझ्याकडे एक संकल्पना आहे. प्रद्युम आणि अमोलला सांगितले मी की असं असं. मग आम्ही 3घं बसलो, रात्रीच बसलो. म्हणजे लिहायला बसलो आणि जात नाही कलाकारी बाहेर नाही जात बसलो आणि केलं. त्याच दिवशी काहीतरी 2-3 पानं लिहून झाले आणि लिहून झाले आणि लिहिताच मी उठायचो. कधी प्रद्युम उठायचा. आमचं ठरलं होतं तू चंद्रभान कर, मी गोरख करतो. नाव बी गोरख चंद्रभान. गोरख कडून आणलं हे आमचं तर गोरख नाही तुमचा गोरख नाही आणि असंच गोरख नाव. आणि मग मी जर समजा माझा डायलॉग लिहिला थांबा बरं का आता मी करून दाखवतो तुम्हाला. आता बघा कसं होतं नाही का. मी आता या असं येणार बरं का सर तुमचा डायलॉग घ्या. प्रद्युम बी त्याचा तो बी उठणार त्याचा डायलॉग येणार. रात्रीच चालू आमचं हे सगळं. आणि ते एवढं भारी झालं ना ती हळूहळू आम्ही 3घं बसून लिहायचो. झालं आणि शेवट बी सापडला आणि एवढं भारी वाटायचं. आणि ते वाचतानीच लय भारी वाटायचं आम्हाला. आपल्याला करायचं आहे आता नाही का. आणि 6 दिवसावर स्पर्धा आली. बाकीच्यांची 1.5 महिना झाली प्रॅक्टिस चालू होती. 6 दिवस आम्ही गेलो कॉलेजला. म्हणलं आम्हाला परवानगी द्या करायला. तर ते म्हणले नाही भेटणार. कारण आधीच कॉलेजकडून 4 नाटकं होती एकाच कॉलेजचे. आणि तुम्हाला अजून त्याची 5 नाटकं एका कॉलेजकडून हे शक्यच नाही. 6 दिवस राहिले आता तुम्ही काय करणार. हा ते म्हणले तू काय करणार आहेत.
म्हणलं खर्च आम्ही करतो ना, आणि खर्च बी लय नव्हता ना. ते म्हणले करा. बस 6 दिवस एवढा एन्जॉय केला, म्हणजे वेगळंच नाटक करायला भेटलं होतं. ह्याच्या आधी मी नाटक केलं तर ते सिरियस होतं, फुलवरा म्हणून, आणि त्यात सिरियस रोल होता. आणि मला असं काहीतरी करायचं होतं, खूप इच्छा होती असं काहीतरी करायचं, आणि चान्स आला नाही. त्याच्यात सगळं जे सिरियस आहे, कॉमेडी सगळे, पण असं काहीतरी वेगळंच आहे, हे वेगळंच आहे. नाना थोडं थांबा, नाटक हे जरा वेगळंच होतं. मग जेव्हा करण्याची संधी आली, 6 दिवस एवढं हसलो, एवढं म्हणजे स्वतःला एन्जॉय केलं, स्वतःला एवढं एन्जॉय केलं. पण 6 दिवस फक्त एका सीनची प्रॅक्टिस चालू होती. रन थ्रू झाला नव्हता, रन थ्रू झालाच नव्हता. आमचा पहिला रन थ्रू डायरेक्ट स्टेजवर झाला. डायरेक्ट. नॉर्मली किती रन थ्रू होते आधी लोकांचे? बरेच होते, म्हणजे एक सीन, दुसरा सीन, तिसरा सीन, चौथा सीन, 5वा सीन, असे नाटकाचे सीन असतात. प्रॅक्टिस रंगीत तालीम म्हणायचं. हा, रंगीत तालीम. आणि मग ते पूर्ण नाटक करायचं, पण ते आमचं झालंच नाही, कारण सीनलाच वेळ सेट करता. हा, आणि डायरेक्ट आमची रंगीत तालीम किंवा रन थ्रू डायरेक्ट स्टेजवर झाला. नाटक करायचं केलं, आणि असं वाटलं आयला काहीतरी वेगळंच केलं, कारण प्रॉपर रोलमध्ये असल्यानंतर कधी कधी तुम्हाला कळतच नाही तुम्ही काय करताय. असं झालं काय, म्हणजे कळत नाही की भारी चाललंय की नाही चाललंय, तुम्ही झोन मध्ये. हा, झोन मध्ये जास्त असतं तुम्ही, ज्यादा जर झालं तर मग कधी कधी कळत नाही. समजा एखादा पुढला डायलॉग गणलं की आपण बी अरे सगळं संपतं, कारण त्या झोन मध्ये असतो. आणि झालं नाटक ओके, असं वाटलं हा ठीक आहे झालं, असं वाटलं, कारण रन थ्रूच होता ना तो. आणि असं वाटलं विनोदाचं बक्षीस भेटे ना आपल्याला, तेवढं घ्यायचं, हसले होते लोक, ते घ्यायचं आणि जायचं. आणि बक्षीस वितरणाला गेलो आम्ही सगळे. आणि आमचं एक थॉट होता की आणि लय साऱ्या नाटकात किंवा स्पर्धेत असंच आहे की सिरियस नाटकालाच नंबर भेटतो. हा का? काय माहिती, मला नाही माहीत. सिरियस नाटकांनाच प्रथम बक्षीस भेटतं. विनोदीमध्ये टाकलं जातं, त्याला प्रथम मध्ये नेलंच जात नाही. ती एक खंत आहे माझी की का नेलं नाही जात, की तिथं काय कमी पडतं की तुम्ही त्याला तिथवर नाही पाहत. आणि मग ती गोष्ट झाली. पहिल्यांदा अभिनयाचं झालं तर आम्हाला तृतीय भेटलं नाही, उत्तेजनार्थ भेटलं नाही, द्वितीय भेटलं नाही. म्हणलं ठणठण गोपाला, आणि डायरेक्ट पहिलंच नाव आलं. तुमच्या अपेक्षा शेवटून काहीतरी भेट, शेवट आपल्याला कुठं सुरुवात आहे, आपलं नशीब नकोच, नशिबाने पण नको का, कशानेच नको ना, आपल्याला माहित होतं ना. आणि नाव आलं, आणि ग्रुपमध्ये जेवढे मुलं होते ना त्यांना सगळ्यांना पुरुष अभिनय प्रथम मिळालं, सगळ्यांनाच मिळालं. म्हणजे एक ठराविक मला ह्याला त्याला असं नाही की सगळ्या ग्रुपलाच मिळालं. अरे बा, मग स्त्री अभिनय तो बी सर्व मुलींना ना प्रथम मिळून गेला. प्रथम, हे 2 प्रथम, दिग्दर्शन प्रथम, लेखन द्वितीय, आपल्याला तर खाली बी नव्हतं, द्वितीयपर्यंत भेटलं. त्यानंतर विनोदी एकांकिका ते बी प्रथम भेटलं, श्रुतकृष्ट एकांकिका ते बी प्रथम भेटलं. लय साऱ्या गोष्टी सगळ्या प्रथम 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 प्रथमच, म्हणजे असंच होतं. कस काय म्हणजे होऊच शकत नाही. खरंय काय हे खरंय का? म्हणजे 2.5-3 वर्ष काढले की शेजारच्यांना, म्हणजे असं व्हायचं, हे कसं काय होऊ शकतं नाही का? 2.5-3 वर्ष बॅकटेज केल्यानंतर हे सगळं अचानक, म्हणजे ह्याच्यासाठी म्हणलं अजून बरेच दिवस आहेत आपल्याला ही गोष्ट भेटण्यासाठी. पण ती भेटली म्हणजे अशी एनर्जी आली, अरे बापरे काय आता काय फाडू का तोडू काय करू नाही का. ते झालं, मग महाकरंडक आलं, त्यासाठी पुन्हा सुरू केली प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस म्हणजे इतर नाटकांची प्रॅक्टिस वेगळीच, मी जे नाटकं केले याच्या आधी त्याची प्रॅक्टिस वेगळीच. पण नाना करायचं म्हणजे ना, म्हणजे सहलीला गेले जो आता, म्हणजे असं नाही का मला एक दिवशी अंबानीचं जीवन जगायचंय असं वाटतं ना, तसं असतं. म्हणजे मला आता गोरखचा रोल करायचा, म्हणजे मला लय मोठं काहीतरी करायचंय, अजून तेवढा आनंद वाटतो आज. पण ती गोष्ट अशी, हा ऋषी हा वेगळा ठेवायचा आणि गोरखचा रोल करायचा ना नात, म्हणजे आता तेच जगायचं. प्रॅक्टिस म्हणजे लयच एन्जॉय, एवढं हसायचो आम्ही, कारण जोक नवीन नवीन जोक यायचे, आणि मग खूप भारी. आणि
लय भारी. आणि मग महाकरंडकला सर्वोत्कृष्ट एवढे हसले ना महाकरंडकला. आज पण युट्यूबला व्हिडिओ आहे. लईच म्हणजे एवढा ऑडियन्स आला होता. म्हणजे तेव्हा काहीतरी 1,00,000 फॉलोअर झाले होते. आणि मी स्टोरी ठेवली होती की नाटक पाहिलं या. एवढे आमाप गर्दी झाली होती. नाद एवढे एंट्रीला ती शिट्ट्या वगैरे तुला त्या दिवशी अरे बाप भारीच वाटतं नाटक. भारीच म्हणजे ते समोर 500 लोक आणि इकडे 5 मिलियन तरी आनंद कम्पेअर नाही होऊ शकत. तिकडला वेगळाच आनंद आहे. आणि मग लय साऱ्या स्पर्धा केल्या. विनोदोत्त बऱ्याच स्पर्धा केल्या. त्यात प्रथम द्वितीय असे लय सारे बक्षीस मिळाले. आणि आज बी मी असं लय वेळा ठरलं की आता नको नाटकच वेळ द्यावा लागतो. लय वेळ द्यावा लागतो. त्यात लय साऱ्या गोष्टी मागे राहतात. पण असं मी फक्त म्हणतो माझ्याकडून असं झालं नाही की हे शेवटचं नाटक. मी लय वेळा तुला बी म्हणलं हे शेवटचं. पण नाही मी नाही थांबवू शकत नाटक जीवनातून तरी. म्हणजे वर्षातून 1-2 प्रयोग तरी होणारच. तसं बघितलं तर सोशल मीडिया क्रिएटर एक कसा ग्रुप आहे, कॅटेगरी आहे असं म्हणतो. आणि थिएटर आर्टिस्ट एक कॅटेगरी. आता तू हे दोन्हीचं जीवन जगतोय. थिएटर आर्टिस्टचं बी जगतोय आणि सोशल मीडिया क्रिएटरचं बी जगतोय. तुला काय वाटतंय की क्रिएटरने काय घेतलं पाहिजे थिएटर आर्टिस्ट कडून आणि थिएटर आर्टिस्टने काय घेतलं पाहिजे क्रिएटर कडून? म्हणजे लय साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे लय तफावत आहे. पण कंटेंट क्रिएटर म्हणजे जो खरंच क्रिएटर आहे ना त्यांनी थिएटर केलेलंच असतं. म्हणजे तुम्ही कोणाला घेता आता विराज आसन हे त्यांनी थिएटर केलेले. त्यांनी तर माझ्या आधी लय दिवसापासून. आणि जे रील स्टार जे गाणे वगैरे ते क्रिएटर नाही होत. म्हणजे त्यांनी थिएटर केलेलं नसतं मुळात. जे थिएटर करतात ना ते लगेच कळतात की कंटेंट क्रिएटर लगेच कळतोय यांनी थिएटर केलेलं आहे बरं का. लगेच कळून येतं. म्हणजे असंच आहे ते समीकरणच आहे. जो नाटक करतो ना त्याने जर व्हिडिओ जर केले ना तर तो कंटेंट क्रिएटरच होतो. तो नाही गाणं नाचत वगैरे म्हणजे लिपसिंग वाले नाही करत. म्हणजे स्वतःच काहीतरी बनवतो. हा स्वतःच काय तो क्रिएटर त्याला क्रिएटर नाही म्हणणार का तुम्ही जे लिपसिंग करतोय त्याला? नाही त्याचे कष्ट आहेत ना त्याचे. मी तू कंटेंट क्रिएटर म्हणला ना. कंटेंट क्रिएटर जो स्वतःचा कंटेंट क्रिएट करतो तो मी त्याचं म्हणतोय. नाटकाबद्दल तू जे म्हणलं ना काय घ्यायचं तर मी म्हणलं जे नाटक केलंय ना ते कंटेंट क्रिएटरच असतात. पण नाटकावाल्यांनी ना एक टायमानंतर काय केलं पाहिजे ना. म्हणजे जे मुलं आहेत जे सिनियर आहेत त्यांचं ठीक आहे. पण जे मुलं आहेत ना त्यांनी नाटक वगैरे 1-2-3 वर्ष केल्यानंतर त्यांनी कुठंतरी पुढं पाऊल टाकलंच पाहिजे. नाटक एक 60-70 लोक पाहतात ना. तुमचा टॅलेंट तुम्ही आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे तरी तुम्ही तिथंच दाखवता. तिथं तुम्ही शिका ते करा आणि मग या इकडं लई मोठे जग आहे. इकडे किती बी लांब जाता तुम्ही. मला असं वाटतं की केलंच पाहिजे. म्हणजे जरी मी नाटक करीत होतो ना तरी मी युट्यूब करीतच होतो. मी रील्स करीतच होतो. म्हणजे केलंच पाहिजे. मला नवीन गोष्टींना अडॉप्ट केलं पाहिजे. असं म्हणून नाही जमणार की आम्ही नाही ते करत. नाही नवीन केलंच पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना ते लोक चंद्रावर गेलेत तुम्ही तालीवेत असं गावाकडे म्हणे ना. निघालच पाहिजे. तुम्ही ह्याच्यापर्यंतचा प्रवास केलाच पाहिजे चंद्रापर्यंत. तू म्हणत असतो की नाटक हे व्यसन. हा नाटक एक व्यसन नाहीच सुटत. मला सुटाना तर नाहीच सुटत नाटक. म्हणजे वेगळंच आहे नाटक. जगच वेगळं आहे नाटक. तुम्ही जेव्हा ह्याच्या रंगभूमीवर पाय ठेवताना संपलं सगळं संपलं. तुम्ही काय आहेत कोण आहेत तुम्हाला काय त्रास आहे तुम्ही रात्रीचं जेवणाची वांदे येतं का उद्या काय खायचंय किंवा आत्ता काय खाल्लंय का तुम्ही आता आजारी काहीच नसतं. एक ती बुलंद तोफ असते वाजणार ती वाजणारच. मग तुम्ही थिएटर रंगभूमीची ताकद आहे तेवढी आहे. म्हणजे अक्षरशः घाम येतो शेवटला अक्षर. तुम्ही जरी हिवाळ्यात जरी नाटक करत आले ना एसी जरी चालू असेल ना थिएटरमध्ये तुमच्या अंगातून घामच येतो. ते एक वेगळं जीवन आहे. ऊर्जाच वेगळी आहे. खूप लय मोठी ताकद आहे थिएटर. आता काय वाटतं पुढचं काय इथून पुढचं काय? आता मागच्या वेळेस होतं की युट्यूब करायची आणि आज पण युट्यूबच करायची. मला ती काय युट्यूब झालं नाही माझ्याकडून. जेवढं पाहिजे तेवढं इंस्टा. आणि काय लय साऱ्या गोष्टी करताना तुमच्याकडून लय साऱ्या गोष्टी मागे राहतात. म्हणजे मी नाटकं केलं युट्यूब केलं इंस्टा केलं फेसबुक केलं काय ना काय राहणार. आणि मायच येडेचाळे केले. त्याच्यामुळं लय साऱ्या गोष्टी मागे राहिल्या. त्यात एक युट्यूब आहे.
नाटक मी पोटभर केलं, मला जेवढं करायचं होतं मला आज बी करायचं नाही, ह्याच्या पुढं करणार आहे मी. इन्स्टा ओके मापात आलंय की हा जेवढं करायचं, पण आज यूट्यूब कुठंतरी मागे राहिलंय माझं, त्याला त्या बिचाऱ्याला पुढं आणायचं, त्याच्यासाठी करायचंय. नाराज नाही झालं पाहिजे रे कोणी. सबको बराबर मिलेगा जितना मिलेगा. फक्त सोशल मीडियाच करत राहायचं एक असं आहे की एका काळानंतर हे सोडून मग फक्त पिक्चरच करू किंवा नाही, मी केलं ना, ट्राय पण केलं. म्हणजे मी मालिकांचा अनुभव काय होता, मालिकांचा विचार मी म्हणजे माझ्या डोक्यात जी कन्सेप्ट होती आधीपासून, मला ठरलं असायचं नाटक करायचं, मालिका करायची, पिक्चर करायचं. तिथं इन्स्टा युट्यूब हे मॅटरच नव्हता तेव्हा, हे जरा वेगळाच साईड पडायची, आपलं बद्दल बघायचं होतं. मालिका मी काय बोलत होतो, हा हे मालिका केल्या, मालिकेचा अनुभव. युट्यूबच्या वेब सिरीज मी भरपूर केल्या की युट्यूब पण सुरुवात सुरुवात युट्यूब कुणच केली. माझं जी नवीन जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा नाटक करायचं, म्हणजे जेव्हा करीतच नव्हतं नाटक करायची, मालिका करायची, पिक्चर करायची. जरी मी इन्स्टा युट्यूब करायला लागलो होतो ना तेव्हा मग मला मालिकेची ऑपॉर्च्युनिटी आली. आता मालिका करायची भारी वाटलं, गेलो 2 महिने कंटिन्यू केलं. पण इन्स्टा युट्यूब फेसबुक हे कुठंतरी मागं राहिलं. म्हणजे जिथं खराब ऑडियन्स आहे 6.5 लाख, जिथं प्रत्येक व्हिडिओ 1 मिलियन म्हणजे 10 लाख 20 लाख लोक बघतात, ते थांबलं 1-2 महिने अचानक थांब. मग तिथं वाटलं हे कुठंतरी गंडत आहे रे नियोजन, नाही का, पुन्हा माघारी जावं लागेल. मग मालिका सोडून दिली. मालिका सोडायची तेवढी एकच थोडी कारण होतं, हा ते मेन कारण होतं. मग बाकी तर मग नाटकं परत नाटकामुळे सोडलं. नाटक पण तिथला अनुभव कसा होता, ते काम करायचं, टीव्हीचा काम करायचा अनुभव कसा? अभिनय एक गोष्ट आहे आणि अभिनयाचे प्रकार वेगळे. आता रील्सचा अभिनय वेगळा आहे, युट्यूबचा अभिनय वेगळा आहे, थिएटरचा अभिनय वेगळा आहे, मालिकेचा अभिनय वेगळा आहे आणि पिक्चरचा अभिनय वेगळा आहे. हे मालिकेला गेल्यावर कळालं मला. ओके, मालिकेला गेल्यावर या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तेव्हा माहित होतं पण करावे लागतात. मी मालिकेचा अभिनय केलाच नव्हता याच्या आधी, आणि त्यातली त्यात एक तर मी नगरचा, आपली भाषा, तिथं मला कॅरेक्टर सातारची आणि ती बी जुनी सातारी बोलायची होती. अरे वा, म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं हे सगळं, आणि मजा यायची ना ते करायला. आणि ते बी मालिका देवाधर्माच्या असल्यामुळं ते एक ठरलेलं बोलायचं असायचं. मग सातारी नगर सातार म्हणजे लय अंतर मोठं, अनुभव वेगळाच. पण एवढं आहे की शिकायला भेटतो तुम्ही जेवढ्या वेगळ्या गोष्टी. ऑपॉर्च्युनिटी सोशल मीडियामुळे भेटली का? हा सोशल मीडियामुळंच इन्स्टामुळं मालिका. मग परत सोडून दिली. जरी आज करायची झाली तर मला नाही वाटत मी परत मालिका वगैरे ट्राय करण. पिक्चर हा करण ना. आता बघा त्याच्यासाठी तर केलंय सगळं, कुठं रोल नव्हता भेटत म्हणून आले. ऑपॉर्च्युनिटी आले का नाही एवढे दिवस? इतके तर लांब गेले व्हिडिओ. विचारला असं कोणी आतापर्यंत का? नाही तसं नाही विचारलं कोणी. आता मालिकेचं भेटलं, मालिकेनंतर नाही. मालिका तर नव्हती करायची, पण मराठी इंडस्ट्रीबद्दल काय मत आहे वैयक्तिक? नाही, अजून तिथं गेलोच नाही ना. मतच बनलं नाही, मतच बनलं नाही ना. आता जिथं जाईन तिथं मत बनन ना, पण तिथं गेलोच नाही अजून. म्हणजे आता हे जे ओव्हरऑल म्हणते की मराठी इंडस्ट्रीला थिएटर भेटत नाही, मराठी भारी पिक्चर येत नाही, ऑडियन्स नाही मराठी, काय आवडतं त्याच्याबद्दल ओव्हरऑल मत काय? हा ती गोष्ट कुठेतरी खंतच आहे ना. नाही, भारी आल्यानंतर लोक येणारच, पण भारी यायला अडचण आहे का? काय कमी आहे काय माहिती, ते नाही सांगू शकत आपण. एवढ्या मोठ्या गोष्टीबद्दल आपण बोलणार, आपण एवढे मोठेच नाही तर की तिथं बोलू. पण असं वाटतं भारी केल्यानंतर लोक येतात, एवढं बोलू शकतो. थिएटरचं नंतर लोकांना जे आवडतं लोक ते घेणारच ना. मग तो काही बी असू, मग ते हिंदी असो नाही तर मराठी असो. आता सैराट लोकांना आवडला, लोकांनी घेतलाच, असं आहे ना. आता आपण अशी बनवी आज बी आपण घेतोच. आवडता कलाकार कोणता आहे सगळ्यात जास्त, लईच जीवाचा मराठी कलाकार? तेच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, हे अनासपुरे, हे लय म्हणजे लय भेटायची इच्छा आहे माझी. हातून यंदा बरेच जणांना भेटला की? हा, त्यांना बरं जाधव सरांना भेटलेलं आहे.
म्हणजे ज्या माणसाला मी असं खूप सारं एवढंच अंतर तेच अंतर पार करायला लय दिवस लागले. टीव्हीचं म्हणजे तेव्हा टीव्ही होती, ओरिजिनल माणूस पुढं असणं लय मोठी गोष्ट. त्यांच्यासोबत काम केलं म्हणजे हिंदी पिक्चर मध्ये जाऊ वाटतं का नाही कधी? नाही काय नाही म्हणजे ते ठरलंच नाही कधी की हिंदी. आपलं ध्येयच मराठी आहे ना, तिथंच जायला अजून किती वेळ लागतोय काय म्हणजे इच्छात आहे. म्हणजे वयाच्या 60ला का जाणं व्हायना, पण जायचंय ठरलेलं आहे माझं. शेवटी माहिती पुढली पॉडकास्ट नंतर होईल प्रमोशनल काही होऊ शकतं. तुमचा भरवसा कमी आमचा का तुमचा स्वतःचा? स्वतःचा भरवसा, मी काही करू शकतो. मी लई चिकट एखादी गोष्ट करायची ठरली ना मग ते करतोच. मग असू नसू करतोच. पण पिक्चर करायची खूप इच्छा आहे माझी. पिक्चर स्वतः करायचा का फक्त ऍक्टर म्हणून जायचं? ऍक्टर म्हणून स्वतः काय करता मालक स्वतः नाही, एक ऍक्टर म्हणून जायची इच्छा आहे मला. हिंदी पिक्चर मधले कोणते लोक आवडीचे? नवाजुद्दीन, ते मोठे माणसं म्हणजे ते तसा अभिनय. मिर्झापूर मध्ये जेवढे आहेत ना तेवढे ते रॉ अभिनय जो असतो ना तो आवडतो मला, तिकडला हिंदी मधला. बाकी नाही कोण. ते मिर्झापूर, संजय मिश्रा, हा ते लय आवडतात आपल्याला. बाकी नाही. हॉलिवूडचं बघायचं नाही? हॉलिवूडचं लय आवड बघा. आता जॅक स्पॅरो एकदम आवडतीच. जॅक स्पॅरो करून दाखवतो. मी पळायचो रानात, ते बघायचो. ते 5 का 6 पार्ट आले, ते नवीन येईना रे, लय बघायची इच्छा आहे. तो पिक्चरच वेगळं येतं. म्हणजे असं वाटतं आयला असंच वागायला पाहिजे रे, लईच मजा यायच्यात. वेगळेच आहेत, ते आवडतं मला हॉलिवूड. आज झालं का नाही? आज कोणी म्हणतं का नाही बुट्या लय बदलला तू? हा म्हणतात बघा, आता का नाही म्हणणार, म्हणतात का बदलला? तुझं म्हणतोय बदलला नाही, मग लोक का म्हणतात असं? त्यांना वाटत असं. आता आपल्याला आपण काय प्रत्येकाचं काय बदललं म्हणते तर बदललो, आता काय. मागच्या वेळेस पॉडकास्ट चालली होती सनराईज चालला होता, आजच्या पॉडकास्टला सनसेट चालला. दोन्ही मध्ये ब्युटी. भारी वाटतंय राव इकडं. काहींसाठी डुबतोय, काहींसाठी उगतोय. तसंच असतं ना. पण ते तिथंच आहे, ते जागेवरच. आणि ते तासाची. आपल्याला वाटतं दुपारी कमी, दुपारी ज्यादा, सकाळी कमी, संध्याकाळी कमी, पण ते त्याच्या जागी तेवढाच असतो. निसर्ग एक मंदिरच आहे का? मंदिरात कशी एनर्जी तशी निसर्गात कशी एनर्जी, एकदम माइंडसेट बदलून जातो 2 मिनिटात. मजा येते. काय मग आता पुढची पॉडकास्ट कशी बघायची? पुढच्या पॉडकास्टच्या ठिकाणी तू कोणता ऋषी हराळ बघायचं? मागच्या टाइम मी बघितला 1000 फॉलोअर, सुरुवात केली इंस्टाग्रामची, युट्यूब केलं. आता होता की त्यांनी इंस्टाग्राम गाजवले थोडस, युट्यूब पण सुरुवात केली चांगली, थिएटरही केलं चांगलं. आता पुढच्या वेळेस कधी आपण गप्पा मारू त्यावेळेस काय परिस्थिती असेल असं वाटतं? पिक्चर करणारच. क्या बात. 1 वर्ष. क्या बात. शुभेच्छा, खूप सगळ्या शुभेच्छा. धन्यवाद. मला असं वाटतं की पुढची पॉडकास्ट ही डायरेक्ट तुझी प्रमोशनल पिक्चर प्रमोशनल करावं लागेल. पहिले बाहेरच करायची, खरा आनंद बाहेरच असतो. आउटडोर करायची. त्यावेळेस आम्हाला सगळ्यात पहिली द्या मग प्रमोशन. कॅमेऱ्याचे मग काय व्ह्यू आहे म्हणजे दाखवते नादच. भारी भारी नोटवर आपलं एंडिंग आलंय. सनसेट पण भारी, सगळंच भारी. शांत करून टाकतंय रे सगळं. म्हणजे काय अपेक्षा संपल्यासारखं होतंय, शून्य, ॲग्रेशन नाही. तुला नाही सकाळी म्हणलं चल शांतता पचाना ना मला, इतक्या वेळ शांत बसायचं म्हणजे ते मला काळी दुख 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 व्हायला लागलं तुम्हाला. आता लय दिवसानंतर मी असं शांत झालो असेल. नॉर्मल स्लो झाला का? स्लो झालं. काय शेवटी काय वाटतं? कसा शेवट करावा, काय सांगायचं, काय बोलायचं? मागच्या वेळेस काहीतरी सांग सगळ्यांना. नाही शेवट काय नाही सांगण्यात, काय नाही, करीत राहणं लय महत्वाचं. अजून
काय नाही. मागच्या वेळेस भरपूर गोष्टी सांगितल्या होत्या, ह्यावेळेस काय हा. सांगू वाटतं? काय करा भाऊ, काही का व्हायना पण करीत राहा. लय गोष्टी तुम्हाला अवघड वाटतात पण ते तेवढ्या अवघड असतात, पण ते तेवढ्या अवघड होत नाही जेव्हा तुम्ही सुरू करतात त्या गोष्टी. करीत राहणं बास, याच्या पुढं काहीच नाही. सातत्य. तुम्ही किती भारी करताय, किती खराब करताय, कसं करताय, नॉट मॅटर. करीत राहणं सगळ्यात महत्वाचं, करीत राहणं. पाणी पिता पिता बी तुम्ही टाकणार का? मी वल्ला झालो इथं का म्हणे बाबा, तरी वेळ किती येते? वेळ सांगून खेळ केलाय, याच्यामुळे आम्हाला लय पैसे भेटते. काय संबंध नाही आहे याच्यावर. असं व्हायचं. लय गाळे. अरे बोलवा, ते भेळवल्यानं बोलवा नाही, माणूस फुटेज तुम्हाला डिलीट करायचं, तुमच्या फुटेज सगळ्या. मग काय करता? अरे बाबा